तुमच्या मनामध्ये जे आहे ते शहासाहेबांच्याही मनामध्ये आहे, एवढंच मी सांगतो. ह्याच्यापेक्षा जास्त त्याबद्दल काही बोलत नाही. म्हणजे अजितदादा परवा जे काही बोलले परवाच्या भाषणामध्ये की जे तुमच्या मनात आहे म्हणजे लोकांच्या मनात आहे तेच अमितजींच्या मनात आहेत असं म्हटले, आणि त्यानंतर जो काही जल्लोष झाला, काय तुमची रिॲक्शन होती? एक्सपेक्टेड होतं काय? नाही, अपेक्षित नव्हतं, पण अजितदादांचा स्वभाव बघता एक दिल खुलास व्यक्तिमत्व, पोटात एक आणि ओटात एक अशातले काही अजितदादा नाही. अजितदादांनी इथं भेटायला आले त्यावेळेस ताईंना सांगितलं होतं, ताई मागच्या वेळेस 800 होतं, मला 2 पुढं पाहिजे, 80,000 पाहिजे. ताईंनी सांगितलं आम्ही जेवढं प्रामाणिक होऊ शकतं त्याच्या आम्ही काम करू, आणि त्याच्याही पेक्षा जास्त मिळाले तर मताधिक्य आम्ही देऊया. आणि ते आपण बघितलं 1.25 लाखांनी निवडून आले. पण नेत्याचा मोठेपणा कशात असतो? आमचे जरी आमदार काही दिवसांपूर्वी एका भाषणात म्हटले की काय केलंय, कशी मदत केली आहे, उपकाराची भाषा करता, नाही तर मी खरं खोटं करल, असे त्यांच्या एजीएममध्ये बोलले. परंतु ही लोक मोठी कशी होतात की अजितदादांनी इथं येऊन अगदी दोन्ही हात जोडून तुमच्या सगळ्या संजीवनी परिवाराचे लाख लाख आभार व्यक्त केले मदत केल्याबद्दल. आणि म्हणून अजितदादा राईटला राईट, रॉंगला रॉंग म्हणणारे नेते आहेत. ते काय लांगुल चालन करतील असं कोणाचं कधी मी बघितलेलं नाही आहे. होत असेल तर हो, नसेल होत चल फाईल घ्या निघ इथून असे म्हणणारे अजितदादा आहे. त्याच्यामुळं त्यांनी जे खरं होतं ते सांगितलं, त्यांनी पेपरच फोडून दिला. आता ती गाडीतली चर्चा बाहेर होणं अपेक्षित होतं का नाही अमितभाईंना हेही कल्पना नाही, पण अजितदादांनी सांगितलं की गाडीत आमची चर्चा झाली आणि दिलं सांगून, मग तुमच्या मनात जे आहे तेच अमितभाईंच्या मनात आहे. आता असे उदाहरणं राजकारण्यांमध्ये समाजामध्ये जाणंही गरजेचं आहे, कारण दरवेळेस वेगळ्या चुकीचा पांडा पडता कामा नये.